मित्रांनो, हिंद केसरी पेडगावच्या मैदानात अनेक व्यवसाय लोक आले आहेत आणि मित्रांनो आज उद्याच्याला एवढं पब्लिक असणार आहे मित्रांनो. पण मित्रांनो अनेक ठिकाणी सगळं जे वडापाव दालचा राईस अनेक लागल्यात. पण मित्रांनो ज्यांनी शून्यातून निर्माण केलं आज म्हणजे कामगार असो किंवा असो आपल्या भावावर त्यांनी जपलं आणि आपलं नाव ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये केलं आणि बकासूरचा आशीर्वाद आणि बकासूरवर जीव असणारे आपले फौजी मित्रांनो. आणि फौजी प्रत्येक मैदान असतात म्हणजे कुणाला मागे सर म्हणत नाही किंवा कामगार असो किंवा पब्लिकची बीड असते पण एकदम जेवण म्हणजे टेस्टी घरागत एकदम. जरा उशीर होऊन देईल तरी काही अडचण नाही पण एकदम क्वालिटीमध्ये राईस असो पराठा असो म्हणजे कुठलीही चीज असणे एकदम तुम्हाला परफेक्ट आणि एकदम टेस्टी खायला भेटणार आहेत. आणि पेडगावच्या मैदानात मित्रांनो 18 तारखेला इथं आल्यात मैदानात जागा धरण्यासाठी आणि आपल्यासमोर दालच्या म्हणजे फौजी आहेत ती केशरच्या आवाले आहेत आणि मित्र सर्व आपले मित्रमंडळी आहेत सगळे व्यवसाय आहेत. आज फौजीचे आपण काही दोन शब्द जाणून घेणार आहेत. फौजी नमस्कार. नमस्कार. फौजी किती तारखेला आला इथं? मी 18 तारखेला आलो इथे. फौजी कसं नियोजन असणार आहे उद्या लोकांची सेवा कशी होणार आहे? नियोजन काय आपल्या नेहमीचेच आयटम आहेत. व्हेज दालचा राईस, अक्का मसूर, मटर पनीर आणि लच्छा परोठा हे 2 आयटम आहेत. फौजी आता होतं की तो मैदान असेल तुमचं स्टार्टिंग केल्यापासून? स्टार्टिंग केल्यापासून आता तशी काही गिनती नाही पण खटाव तालुक्यातले 100% मैदान करतो. आपला जे खटाव तालुक्यामध्ये ओडूस गाव पडतंय त्याच्यामुळे 90% मैदान खटाव तालुक्यातच असतात. ते सगळी मैदान 100% करतो आपण. फौजी किती मोठा संघर्ष झाला होता पत्र येण्यासाठी? संघर्ष म्हणजे लय मोठा संघर्ष. जेवढा आता दिसतंय तेवढं ते सोप्या गोष्टी नव्हत्या पण असं पण आहे की कुठली गोष्ट अशक्य नसते. जिद्द चिकाटी असली ना कुठलीही गोष्ट आपण शक्य करू शकतो. फौजी आपल्या देव बकासूर शून्यातून सगळं आपण निर्माण केलं. फौजी बकासूर बद्दल काय सांगतील का? तर आपला देव बकासूर आपल्या देवाबद्दल काय सांगणार आहे त्याच्याबद्दल सांगण्यासाठी आता शब्द राहिलेले नाहीत. ते आपल्याला आता पळताना दिसतोय हे मोठे सगळ्यात खूप मोठा आनंद आहे आणि आपल्याला ते उद्या पण पळताना दिसेल. फौजी उद्याच कसं नियोजन केलंय का? आता एवढं लोक भीड असणार आहे नियोजन आपल्याला आता आपण दररोजच्या मैदानात 5 जण असतोय. आता उद्या 10 ते 12 मुलं असतील कामाला आपल्याला. कसं 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 दिले प्रत्येक नियोजन? सगळं प्रत्येक आयटम गणेश मुलगा असणार आहे आणि अनलिमिटेड राईस उद्यापासून बंद होणार आहे कारण आमच्या व्यावसायिकांची युनियन झाली आणि जसं आता सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट चालल्यात बैलगाड्या संघटनेच्या तशा आमच्या व्यवसायात पण सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट झाल्यात. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो उद्यापासून अनलिमिटेड राईस आपण देत होतो उद्यापासून मिळणार नाही कारण जसं आता कुठल्याही चुका केल्या तरी सुट्टी मेकर म्हणा बैलगाडीतला कुठलाही ड्रायव्हर असो कुठला बैल असो जसं बॅन होतात तसं आम्हाला सुद्धा बॅन होणार आहे जर कुणीही अनलिमिटेड राईस दिला तर. मोठी अपडेट आहे उद्याची आमची. खूप महत्वाचं आहे आणि सगळ्या लोकांना सवय होती पण ते आता उद्यापासून त्या गोष्टी देऊ शकणार ना त्याच्याबद्दल क्षमा असा. फौजी काही लोक म्हणजे आता कसं एवढं तुम्ही मेहनत करता काही लोक बिना पैसे देता जातायचा खाते बिना पैसे देऊन जातात काय सांगतील कसं असणार आहे उद्याचं? कसं आहे त्या 4-2 लोकांचं आपण काय करू शकत नाही. ते जरी इमानदार नसेल तर आपण काय करू शकत नाही कारण गर्दी एवढी असते सगळ्या गोष्टी शक्य नाही प्रत्येक लोकांकडे लक्ष ठेवणं. त्या लोकांनी समजलं पाहिजे आमचं मेहनत खूप मोठी मेहनत आहे. सकाळी 4ला घरातून उठायला लागतं संध्याकाळी 12 वाजता घरी जायला झोपायला. त्याच्यावरूनच माणसाने विचार करावा आणि प्रामाणिकपणे जर आपण देतोय तर त्यांनी पण पुढं प्रामाणिकपणे आपल्या बरोबर राहिलं पाहिजे वागलं पाहिजे. 2 रुपये आमचे प्रामाणिकपणे दिले पाहिजेत खाल्लेल्या गोष्टी दिल्या पाहिजेत. फौजी उद्या पैसे घेऊन सगळं अगोदर पैसे घेतलं जाईल का उद्या? हो उद्या पहिल्यांदा पैसे घेऊन कारण गर्दीच तेवढी असते की पाठीमागं बाहेर गायला चान्स नसतो कारण उद्या पुरतो फक्त पहिल्यांदा पैसे घेऊन आपण राईस देणार. किती वाजता चालू होणार सकाळी फौजी? सकाळी 7 वाजल्यापासून स्टॉल सुरू असणार. 7 वाजल्यापासून कारण मोठं मैदान असल्यामुळे 7 वाजता गट खाली पाहायला जातात आणि त्याच पासून माणसांना नाश्त्यापासून सगळं आपल्यापासून. म्हणजे 21-22ला 2 दिवस तुम्ही असणार? 2 दिवस इथंच असणार आहे आपण. 18 तारखेपासून तसं आहे आपण पण खास करून 2 दिवस इथंच आहे. म्हणजे सांगतो मित्रांनो म्हणजे प्रत्येक व्यवसायाची प्रत्येक कला असते प्रत्येक असतं पण फौजीचं म्हणतं ना खरोखर मित्रांनो 1 नंबर काम आहे. आणि काय सांगतील फौजी? आपलं एकच येत आहे कारण बैलगाडी क्षेत्रात तुम्ही बघताय सगळे त्यांना लुटायच बसले. 90% बैलगाडी तोट्यातच आहे. त्यांचं कुठंतरी चांगलं त्यांना खायला भेटावं पोट भरावं हाच एक उद्देश होता. पैसे तर मिळतच असतात पण इमानदारीने देणं हे आपलं प्रामाणिकपणे काम असते आणि ते आपण प्रयत्न करतो आपण त्याचे. फौजी कशी सुरुवात केली हो तुम्ही? का तर सुरुवात म्हणायला गेलं तर फक्त आपला देव बकासूर त्याच्यामुळे सुरुवात झाली. पहिलं बाकी कुठलंच कारण नव्हतं आपल्या डोक्यात नव्हतं की व्यवसाय करायचा काय करायचं.
फक्त ते बाळवणीच्या मैदानात फक्त बकासूरला बघायसाठी गेलेलो. त्या टायमिंगला आपल्याला दुपारनंतर काहीच खायला भेटत नव्हतं. त्यावेळेस डोक्यात एक क्लिक झालेल्या गोष्टी आणि त्यावेळेस रिटायर व्हायला 1 वर्ष राहिलं. तेव्हा मग 1 वर्ष नुसतं सर्चिंगच केलेलं, कुठं काय चालतंय, फक्त मैदानच सुट्टीमध्ये आलं तर फक्त मैदानच बघायची. वर्ष कोण नोकरी काय विकतंय. 17 वर्ष 6 महिना नोकरी केली. कुठं होता? पूर्ण देशामध्ये आपलं सप्लायचं युनिट होतं. प्रत्येक युनिट मध्ये 2 वर्ष 2.5 वर्ष असं राहिलं. पूर्ण देशामध्ये राहिलं. तुमचा वासरू पण आहे काय? होतं वासरू, पण आपल्या व्यवसायामध्ये ते शक्य नाहीत गोष्टी, त्याच्यामुळे आता वासरू 1-2 महिने झाले विकले. विकून टाकलं का? आता कारण फक्त व्यवसाय व्यवसायाचा एवढा व्याप आहे, सगळं एकट्याला बघायला लागतं, त्याच्यामुळे तो व्याप कमी केलाय. मित्रांनो, केसर चहावालेत आपल्यापाशी. आज त्यांचा केसर चहा पण ते पण शून्यातून जन्म घेतात. पहाटे 4-3 वाजता उठतात मैदानात. लोकांचे म्हणजे आज लोकांना थंडी वाजत असते किंवा असं प्रत्येक मैदान असतात, पावसाळा असो हिवाळा असो ना असो परत. आता काय सांगशील, केसर चहा खूपच फेमस आहे तुमचा. कसं नियोजन केलंय केसर चहा मैदान आणायचं म्हणून? ते असंच मी फिरत होतो मैदान बघत, मग चहाची मला पण आवड होती. असंच फिरत मी चहा प्रत्येक ठिकाणी प्यायचो. मग ती चहा मला असं बराच वाटायचा. माझं दुकान पण आहे कुंडल फाट्याला. असं ठरवलं की मग आपण पण चालू करू, एक चांगली क्वालिटी देऊ म्हणलं मैदानावर. आता क्वालिटी मध्ये टॉप हो. विशेष मध्ये आम्ही दोघांनी हो, बरोबरच बरोबरच एप्रिलमध्येच चालू आम्ही 2025 ला सुरू हो. केलं. 25 दोघांनी एकाच संघटित महिन्यात. 1 महिना फक्त फरक आहे. म्हणजे चांगलं आपल्या दुसऱ्या जोडीला झालं. तेव्हापासून जे आमची जोडी आहे ती अजूनपर्यंत काय फुटली नाही. अजूनपर्यंत काय ते फुटले पण प्रामाणिक आहे. दोस्त असावं तर असं असावं. म्हणजे धंद्यात पाय वडणी चालू असते का? 100% जाऊन मराठी माणूस मराठी मराठी माणूस माणसाचं आणि तसं झालं नाही पाहिजे. तसं बघा गुजर येऊन आपल्याला त्यांना आपल्या इथं किती एकी दाखवतात, तसं आपल्या माणसाने केलं नाही पाहिजे. आणि जसं आपण आता घरातनं बाहेर पडतात 5 वाजता, कोण 4 वाजता, कसं लांब असून तिथं, पण मैदानात आल्यानंतर आपणच एक दुसऱ्याला होणार आहे. जर दुसऱ्या व्यावसायिकाला काय प्रॉब्लेम झाला तर मी त्याला जाणार आहे बघायला. गरज तिथं लोक येणार नाहीत बघायला. तर ह्या गोष्टी सगळ्या विचार करून माणसाने वागलं पाहिजे. धंद्यामध्ये कॉम्पिटिशन करा, पण क्वालिटीचं कॉम्पिटिशन करा. नुसतंच दुसऱ्याला गिरायक होतंय म्हणून केलं नाही पाहिजे. त्याच्या मागचं कष्ट बघितलं पाहिजे, मेहनत बघितली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी विचार करून मग विरोध केला पाहिजे कुठल्या गोष्टी. खूप खूप धन्यवाद. आज सर्व असलेले, आज राजू शेठ असलेले, सूरज असेल, आज प्रत्येक व्यवसाय मित्रांनो सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि मित्रांनो, गडबड काही करू नका. फक्त मित्रांनो, बिना पैसे देता कोणी जाऊ नका. का तर मित्रांनो, हातावलं पोट आहे. आज 18 तारखेपासून इथं आल्यात. खावा तुम्ही, एखादी एक्स्ट्रा वाटी मागा, पण मित्रांनो तसं काही करू नका, धक्काबुक्की काही करू नका. आणि मेन मुद्दा म्हणजे कुठं वाद घालू नका. धन्यवाद. मेन मुद्दा म्हणजे वाद घालू नका. तसं होईल, भरपूर स्टॉल आहेत. जसं फौजीला होईल, तसं चावलीस होईल, जसं सूर्यला होईल, जसं पप्पू शेटला होईल, तर ते सहकार्य करतील. फौजी आज थोडी काय मोठ्या मैदानात थोडीशी गर्दी होती. थोडा एक अर्धा मिनिटं 1 मिनिटं उशीर झाला तर थोडंसं समजून घ्या. ही विनंती राहील उद्याच्या दिवसापर्यंत. आणि उद्या फक्त राग मानू नका कोणी, कारण मजबूर आहे, पहिल्यांदा पैसे घ्यायला लागतील. कारण बरेचसेच लोक असे निघून जातात. कारण आमचं खूप मोठं 10 ते 12 मुलं कामाला असतात. 1,000 रुपये सगळ्यांचं त्या दिवशी हजेरी असते. तर खूप मोठ्या गोष्टी सगळ्या डीपमध्ये जाऊन सांगू शकत नाही, पण थोडक्यात समजून जावा. आणि प्लीज उद्या राग मानू नका. फक्त पहिल्यांदा पैसे मागितल्यानंतर आणि प्रामाणिकपणे खावा. आणि मी पण प्रामाणिकपणे लोकांचं पोट भरायचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद फौजी आणि चहावाले. आज सहकार्य करा. रस्त्याकडे मित्रांनो, बॅरिगेडच्या पाठीमागच आपल्या स्टेजच्या बरोबरच आपल्या उजव्या साईडलाच असणार आहे मित्रांनो. काय टेन्शन फौजीचा बोर्ड लागलेला आहे. जसं होईल तुम्हाला सर्व सहकार्य करा. धन्यवाद.